हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल एडी ट्युटोरियल्स. आज आपण बघणार आहोत लॉगॅरिथमिक फंक्शन्स. तर बेसिकली लॉगॅरिथमिक फंक्शन्स म्हणजे काय असतात, तर इनव्हर्स फंक्शन ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे सगळं ठीक आहे, पण आपण बघूयात की नक्की लॉगॅरिथमिक फंक्शन आपण कधी यूज करणार आणि का यूज करणार, का मेन पॉईंट आपण शिकायचं लॉगॅरिथमिक फंक्शन. तर ज्या वेळेस पण आपले कॅल्क्युलेशनमध्ये एक्सपोनेंटमध्ये व्हेरिएबल्स येतील, त्यामध्ये ते कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण लॉगॅरिथमिक फंक्शन्सचा यूज करतो. तर सगळ्यात हे तर झालं इंट्रो लॉगॅरिथमिक फंक्शनचं. आपण आता नोटेशन बघूयात आणि त्याला कसं रीड करणार आणि कसं आपल्याला हेल्पफुल राहणार लॉगॅरिथमिक फंक्शन, ते वालं पार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात नोटेशन. तर y इज इक्वल टू लॉग ऑफ a टू द बेस b हे आहे नोटेशन ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. यामध्ये आपण ह्याला रीड कसं करणार, लॉग ऑफ a टू द बेस b हे आपण ह्याला आपण असं रीड करणार. लॉगॅरिथमिक फंक्शनला आपण असं रीड करणार आणि नोटेशनसाठी आपण लिहिणार असं y इज इक्वल टू लॉग a टू द बेस b. तर आपण लॉगॅरिथमिक फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज बघणार आहेत, जेणेकरून ज्याचा यूज करून आपण आपले लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे आपल्याला हेल्प करतं टू सिम्प्लिफाय आवर क्वेश्चन अँड टू सॉल्व इट मोर करेक्टली अँड इन अ सिम्पल वे. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे आपली प्रोडक्ट रूल. त्यामध्ये आपण काय करणार, ज्यावेळेस दोन फंक्शन लॉगमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर त्याला आपण सेपरेट ॲडिशनमध्ये त्याला डिवाइड करू शकतो. जसे की आपण इथे लिहिलंय लॉग एम एन टू द बेस ए इज इक्वल टू लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए. म्हणजे आपला बेस सेम ॲज इट इज जो आहे तो राहणार आणि आपण त्यामधल्या व्हेरिएबल किंवा फंक्शन्सला मल्टिप्लिकेशनला इन टर्म्स ऑफ ॲडिशन आपण सेपरेट करू शकतो. क्वेश्चन रूल यामध्ये आपण काय करू शकतो, लॉग एम बाय एन टू द बेस ए ला आपण लॉग एम टू द बेस ए मायनस लॉग एन टू द बेस ए लिहू शकतो. म्हणजेच काय, आपण क्वेश्चन ज्याला फॉर्ममध्ये लॉगॅरिथमिकला आपण सबट्रॅक्शनमध्ये सेपरेट लिहू शकतो. पॉवर रूल, ज्यावेळेस लॉगॅरिथमिकच्या फंक्शनमध्ये एक्सपोनंटमध्ये फंक्शन असेल त्यावेळेस आपण तो एक्सपोनंट आपला त्या लॉगॅरिथमिक फंक्शनच्या पुढे येतो आणि म्हणजेच लॉग एम रेस टू एन टू द बेस ए ला आपण एन लॉग ए लिहू शकतो. ह्याने काय होणार, आपले फंक्शन कॅल्क्युलेशनमध्ये सिम्प्लिफाय होणार. नंतर सेकंड आहे की आपलं चेंज ऑफ बेस. म्हणजे दरच वेळेस आपल्याला आहे त्या बेसमध्येच फंक्शन ठेवावं लागेल असं नाही ना. समटाईम्स आपल्याला ते बेस चेंज करावं लागेल, तर आपण बेस चेंज करू शकतो. त्यासाठी आपले जे काय व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू टू द आपल्याला जो काही बेस चेंज करायचं आहे ते डिवायडेड बाय जो आपला प्रिव्हियसली बेस होता ते टू द आपला न्यू चेंज ऑल ऑफ बेस. ह्या टाईपने आपण प्रॉपर्टीज आपण यूज करू शकतो लॉगॅरिथमिकच्या आणि लॉगॅरिथमिकचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आपण थोडेफार काही एक्झाम्पल्स बघूयात जे लॉगॅरिथमिकचा यूज करून आपण सॉल्व्ह करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे की 9 रेस टू 3x मायनस 1 इज इक्वल टू 3 रेस टू 8x मायनस 2. तर यामध्ये आपण बघू शकतो की एक्सपोनेंटमध्ये आपलं अननोन व्हेरिएबल आहे. ह्याचाच अर्थ आपण यावरून आपण समजून जाऊ शकतो की यामध्ये आपण लॉगचा यूज केलं तर आपलं फंक्शन इव्हॅल्युएशनला इझी जाणार आहे. त्यामुळे आपण इथं काय करणार, लॉगॅरिथमिकचा यूज करणार. तर मी काय करते, दोन्ही साईडला लॉग घेते. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मी दोन्ही साईडला लॉगॅरिथमिक फंक्शन घेऊ शकते. तर दोन्ही साईडला लॉग घेतल्यानंतर काय होईल, लॉग 9 रेस टू 3x minus 1 is equal to
log 3 raised to 8x minus 2. बरोबर आहे. आणि बाय डिफॉल्ट आपण आपलं मॅथमॅटिक्समध्ये लॉगरिथमिक फंक्शन ई असतं, म्हणजे दोन्हीकडे आपला बेस ई राहणार. ह्या आपण 9लाच 9 म्हणजेच काय आपला 3चा स्क्वेअर, म्हणजे मी परत ह्याला असे लिहू शकते लॉग 3चा स्क्वेअर इंटू बाय इंडायसेस रूल हे 3x minus 1 मल्टिप्लाय मध्ये जाणार ऑफ बेस ई इज इक्वल टू लॉग 3 raised to 8x minus 2 टू द बेस ई. राईट. आपण इथं प्रॉपर्टीज यूज करणार लॉगरिथमिकच्या, ज्यामध्ये एक्सपोनंटची व्हॅल्यू आपली लॉगच्या पुढे जात होती आणि ॲज इट इज फंक्शन राहत होतं. तर काय होणार, हे 2 into 3x minus 1 into log 3 to the base e is equal to 8x. इथं पण सेम प्रॉपर्टी आपण यूज करणार एक्सपोनंट वाली लॉगरिथमिकची, आणि 8x minus 2 into log of 3 to the base e होणार. ह्या दोन सेम व्हॅल्यू आहेत, log 3 to the base e आणि log 3 to the base e. हे सेम व्हॅल्यूज आपल्या बोथ साईडला कॅन्सल आउट होणार. राहणार काय, 2 into 3x minus 1 is equal to, इथून पण मी 2 कॉमन काढू शकते. काय होईल, 2 कॉमन काढलं तर 4x minus 1, हे 2ला 2 कॅन्सल आउट होईल. राहिलं काय, 3x minus 1 is equal to 4x minus 1. minus 1 कॅन्सल आउट होईल बोथ साईडला. हे x इज इक्वल टू किती राहील, 0. x ची व्हॅल्यू किती आली, 0. आपण जर आपल्या लॉगरिथमिकचा यूज केला नसतं तर हे फंक्शन सॉल्व करणं आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड झालं असतं, पण लॉगचा यूज करून काय झालं, आपल्याला इझी झालं. आणि इव्हॅल्युएट केलं आपण x ची व्हॅल्यू, तर किती आली, 0. आपण नेक्स्ट क्वेश्चन एक बघूयात. ह्यामध्ये पण आपल्याला दिसतंय की एक्सपोनंटमध्ये अननोन आहे आपला, म्हणजे इथं पण आपण लॉगरिथमिक फंक्शन घेतलं तर आपले कॅल्क्युलेशन इझी होणार आहे. इथं पण सेम मी काय करते, बोथ साईडला लॉगरिथमिक फंक्शन घेते. टेकिंग log on both sides. लॉग जर मी घेतलं दोन्ही साईडला तर काय होणार, log 2 raised to 2x minus 3 to the base e is equal to log 4 raised to, हे minus 3x है, minus 1 plus x square to the base e होईल. इथं पण 4ला आपण कसं लिहू शकतो, 2 raised to 2, म्हणजेच काय होईल, log 2 raised to 2x minus 3 to the base e is equal to log 2 raised to 2 बाय रूल्स ऑफ इंडायसेस, हे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, minus 3x minus 1 plus x square to the base e. इथं आपण परत प्रॉपर्टी यूज करणार लॉगरिथमिकची प्रॉपर्टी यूज केले तर ह्यामध्ये
हे इंडायसेसवालं आपलं फंक्शन लॉगरिथमिक फंक्शनच्या पुढे जाणार व्हॅल्यू म्हणजेच काय होणार 2x मायनस 3 इंटू log 2 द बेस e log 2 to the base e इज इक्वल टू, इथं पण सेम प्रॉपर्टी आपण यूज करणार लॉगरिथमिकची. तर काय होणार इथं पण 2 इंटू मायनस 3x मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू लॉग ऑफ 2 टू द बेस e होणार. हे सेम व्हॅल्यू log 2 टू द बेस e log 2 टू द बेस e दोन्ही बोथ साईडला कॅन्सल आउट होणार. हे काय राहणार 2x मायनस 3 इज इक्वल टू मायनस 6x मायनस 2 प्लस 2x स्क्वेअर. आपण हे बघितलं तर हे काय, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय व्हॅल्यू येईल, हे 2x स्क्वेअर मायनस 8x मायनस 2 प्लस 3 which is plus 1 is equal to 0. आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड सॉल्व्ह करूयात. तर काय येईल, x इज इक्वल टू मायनस b मायनस ऑफ मायनस प्लस 8 प्लस मायनस root of b square which is 8 square minus 4ac 4 into 2 into c is plus 1 divided by 2a which is 2 into 2. We will calculate it. 8 plus minus root of 8 square 64 minus 8 divided by 4 equals to 64 minus 8 means 56. 8 plus minus root of 56 divided by 4. This is our answer. These are the two values of the x.